येऊ का मग मी? हो काय कुठे चाललात तुम्ही? मग तुला माहित नाही कामावर चाललो म्हणून. डोकं बिकं फिरलं की काय मला समजत नाही. काय झालं? रात्री काय बोललो होतो आपण? मी तुम्हाला काय समजावलं होतं रात्री? सांगितलं ना करू ना आता या बाई 2 दिवस झाला तर 2 दिवसात शनिवार आहे. शनिवारी बसून बोलून घेऊ. अहो असे 4 शनिवार गेले तुमचे, समजलं ना? मला हे रोज तुमचं हेच कारण असतं, आज बोलू उद्या बोलू. चाललंय काय मला समजत नाहीये. घाई झाली ना एवढी घाई करू नये माहिती का? एवढी घाई करू नये. अरे पण जसे दिवस चाललेत ना तसा खर्च पण चाललाय, याचं काही डोकं आहे की नाही थोडं तरी? चाललंय टाइमपास हो राहिला ना. आज आपण उपाशी आहे का? पण मला एक समजत नाही, आज निवाडा केला तर काय तुम्हाला फरक पडतोय? अरे हो पण एवढी घाई का? काय एवढी घाई? घाई मला करायची आहे बस, कारण की खूप पैसा वाया जातोय आणि मी रोज बघत असते एक जमा खर्च किती होतो, किती वाया जातो. ते सगळं ठीक आहे, आपलं पेमेंट पण राहिले ना वरचीवर, आपलं धकू राहिलं ना, धकताय ना वरचीवर. हो पण आपला खर्च काय दोघं नवरा बायकोंचा? खर्च एकत्रित हो राहिला ना. खर्च तुझं काय काय टेन्शन घेते? तुझं फक्त मेकअपचं साहित्य आणतो मी, पेमेंट पण बाकी काय आणतो का? कुठलं मेकअपचं साहित्य? कोणतं मेकअप मी त्या दिवशी नाही घेतलं होतं. हा काय एवढा मला 700 मेकअप रुपये लागतो? 700 रुपये सामान नाही घेतलं तू त्या दिवशी. हो माझ्या सामानाचं जाऊ दे, बाकीचा कपड्यांचा, खाण्याचा, पिण्याचा, उठणा बसण्याचा, आजारपणाचा हा खर्च नाहीये का? या बाय आता काय माहिती का, आता दादाचं वहिनीचं काय आहे, ती 2 ड्रेसमध्ये वर्षी काढत्या ना, आपल्याला लागत 7-8 ड्रेस. मग ती एक्स्ट्रा ड्रेस आपल्याच घ्यावं लागते 2 ना. दिवसामध्ये एकदा तर नाही खात ना कोण नाही, खाणं पिणं तर चालू आहे. खाल्ल्याशिवाय तर काम चालणार नाही. खावा प्यावं लागणार आहे. आणि ते बाकीचे ते आहेत ती 1 2 3. हा मग झाले पोरायचं नाही एवढं मनावरती घेऊ. अरे मग त्यांना लागत नाही का? लागू दे, आपल्याला पोरं होतील, आपले पोरं बी खातील. पण झाली तर नाहीत ना अजून. होतील ना पोरायचं ते काय. पहिलं पोरग आता 5वीला गेलं, त्याच्या शाळेचा खर्च केला, आता दुसऱ्याला आणि परत टाकायचा, त्याचं डोनेशन भरा. म्हणजे काय हेच करत बसायचं का? तुम्हाला अहो तुम्हाला का कळत नाही, आजकाल लोक पुढे जातात, श्रीमंत होतात आणि तुम्ही खाली यायला लागलात. तुम्ही एवढा आता खर्चामध्ये. जाऊ दे एवढं डोकं लावून राहिले ना. आता तू स्पष्ट सांग मला तुझं म्हणणं काय करणार, तू काय माझं एवढंच म्हणणं आहे, त्यांना वेगळं द्या, त्यांचा खर्च त्यांना वेगळा ठेवा, आपला खर्च आपण वेगळा करू, संपला विषय. बरं मग असं करू, व्यवहार शेती होती एकत्र ठेवू, फक्त आपलं खायचं प्यायचं खर्च आलं करून घेऊ, चालेल का? सगळंच वेगवेगळं करायचं? नाही वेगळं करा, कारण काय माहिती का, तिने मला चांगले दात दाखवले स्वतःचे. ठीक आहे म्हणजे काय भांडली बिंडली तुझ्याशी? आता काय सांगणार, जाऊ दे. तुम्ही असता तिकडे जॉबला, मग तुम्हाला कशाला मी टेन्शन देऊ, म्हणून मी काय बोलत नाही. अच्छा. आणि माझं असं म्हणणं आहे, आता गोडी मध्ये आहे ना, तर गोडी मध्येच आपण हे निवाडा करून टाकू. नाही निवाडा करायला काय हरकत नाही, करू आपण. पण माझं कसं म्हणणं होतं माहिती का, चाललंय कसं आहे ते म्हणते ना, जुबटे तर रूटे, म्हणजे एकत्रीमध्ये ना प्रगती होती माहिती का माणसाची. बस तुमचं चाललंय ते चालू देत नाही, हे बस झालं आता इनफ, बंद करा हे आता. हाय ना आता चांगलं चाललंय ना आपलं, गोडी चाललंय, तर गोडी घ्या ना करून, काय फरक पडतोय? तुम्ही आज बिलकुल जायचं नाही, मी अगोदर सांगते. मी तुम्हाला आज माझं ऐकावंच लागेल. बरं आणि रात्री तुम्ही मला प्रॉमिस केलं. बरं चल जाऊ दे, मग मी फोन करून देतो साहेबाला, फोन करून देतो, सुट्टी घेतो लागलंच तर. काय करायचं मग, आज करायचं का? चाल मग. ते कुठे गेले ते मला ते कुठे असतील माळ्यामध्ये. बरं चल पावचा. हा पावचा कुठे काय, आणि व्यवस्थित बोल, समजलं ना? लय झाले मरणाचं. कमळे, अय कमळे, आले. अगं इकडे सावलीत बस. ऊन झालंय मरणाचं, तुला काय एवढं काय फाटलं का तू? बाई एवढे सारे काम पडलेत. ते ऊन लय ऊन. तुला एक बापरे सांगायचं, बापरे. अहो काय ऊन आहे. तुला एक सांगायचंय, हा कामही करायचं पर कामात राम करायचे आपल्याला. कामात राम करायचं. हा कसं हो? या बाय, हम्म. शेजारची गणपती वापरली घरी, मग ती जमीन हा आणि चालवायची ट्रॅक्टर, या दोन्ही वस्तू झाल्याच पाहिजे. घ्या ना मग, पण मग परवडेल का आपल्याला? परवडणारच मला. जमीन काय भेटत, जमीनचं दुकान आहे का? अहो परवडायचा विषय, मला असं म्हणायचंय की आता आपलं घर हे घर नाही राहत, मला असं वाटतंय. का बरं? हा मग जरा मग डोकंच फिरून गेले आज, सारखे डोक्यात विचार येऊ राहिले. तुझ्या काय डोक्यात तिथे, तुझ्या काय रिकामी डोक्यात विचार आहे? अहो लाईनी नाही का, आज मला बोलू लागली. ते पाहिजे बाकीचं निघायचं कोणी बोलते, नाही. लोकांचं ऐकायचं नाही. बाय हा. वावर घ्यायचं, हा. घ्यायचं म्हणजे घ्यायचं, आपल्या प्रत्येक नातेवाईकून पैसे काढायचे आपल्याला. वावर जाऊन द्यायचं नाही, शेजारी वावर आहे, तिथे जर एखादा दुसऱ्या बसला तर तो आपल्याला भाव बंद होईल. त्यापेक्षा वावरच आपण घेऊन टाकू आणि ट्रॅक्टर घेऊन टाकायचे. ट्रॅक्टरचे पैसे भरले मी 50,000 रुपये. हा आणि ट्रॅक्टरचं कुठे 100 रुपये मागू कळाले का वावर विकायला निघाले.
जे दोन्ही कामं झाले पुढच्या वर्षी ना डायरेक्ट मोठा बंगला बनवून टाकायचा 8 खोल्या काढून टाकायचा डायरेक्ट. बाई घराचं पहिले करून घे नाही बरं, कारण की आता पाहुणे राहून येतात, चांगलं नाही वाटत ते. खोल्यात काढतं ना आपल्याला 8 बंगल्याच्या 8 खोल्या काढायच्या डायरेक्ट 8 खोल्या. हो ना, हो ना. कधी काळामध्ये वायली घालू ना 4 त्याला 4 आपल्याला. बरं झालं ते वायलीचा विषय निघाला. लाईनी काय बोलली माहिती का मला आज? कधी आज काय मला म्हणे वायली निघायचंय म्हणे. प शक्य काय अहो एवढी ढासढूस करू राहील ती, तुम्हाला काय सांगायचं. माझा जीव आहे त्यापर्यंत वायली भेटणार नाही कोणाला. आता मग इच्छा आहे का वायली निघायची? मला वाटतं का घर फुटावं म्हणून. घर नाही फुटायचं आपला परपंच ती आवडून. एवढीशी असून माहितीये का तिच्या पुढे मी राब राबते. हा अगं ते जाऊन भांड्यावर ताण काढन, कपड्यावर ताण काढन, असं तिनं शेणाचं टोपलं फेकून दिलं. फेकला असं मागेला असं म्हणून फेकला असं ते काढून तो विषय सोडून दे. पर आपल्याला एवढे 2-3 कामं करायची आम्हाला. याच्या करताय ना प्रत्येकानं कस लावून काम करायचं. 2 पैसे सांभाळून ठेवायचे, खर्च वाऱ्या बाप नाही करायचा. आणि तुझ्या बापाला फोन करून सांग, त्याला म्हणा 4-5 लाख रुपये दे म्हणा आम्हाला. हा चालतंय दिल. हा म्हणते मी बाबाला. मा मित्र मंडळी 1,00,000 2-2 लाख करून आहे ना हा 5-50 लाख जमून वाव घेऊन टाकू लगेच. चालतं ना, चालतं. ते कुटीच्या आसपास जाणार आहे, हा कुटीच्या आसपास आहे. हो ना, मग रोडवरची जमीन आहे ना ती. रस्त्यावर जमीन मग? परत जमीन काय काळीबोर जमीन आहे. मग पाय मळे ना, हात मळे. हा बरं शेजारी हो ना, हो ना. त्याला महापाशी बोललाय काय आपल्याला जमीन द्यायची. अहो त्याला गुपचूप सांगायचं असतं तुम्ही. त्याला मी विसरी देऊन टाकलं 1,00,000 रुपये. दिला का? 1,00,000 रुपये विसरी देऊन टाकलाय. बरं केलं. हाय अटकून ठेवलाय तो विसरामध्ये. अहो बरं ते सराचं समजलं. जर वावर जर घेतलं तर आपण गाडी बी घेऊ एखादी. ते गाडीचं मस्त पाहू गाडी जायचं, आहे गाडी ना, गाडी जायचं. आहे आपल्याला फिरायला गाडी सध्या. सध्या आहे गाडीचं ना. नाही, गाडीचे दुकाने वावर दुकानं नाही. हा वावर घेणं गरजेचं आहे आपल्याला. बरं मी काय होतो प्रगती माणसाची वर्षानावर काय गेलं एका वर्षात आहे ना आपलं 50,000 ओलाढाल झाली पाहिजे. मला माहिती आहे आणि मला विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही ते करणारच आहे. 50 वर्षाची ओलाढाल वर्षाला झालीच पाहिजे. मग हाय तुम्हाला आपला हा एक चालू जूट, हा जूट फुटता कामा नाही. कोणाला एकमेकाला दुखवायचं नाही, मन दुखवायचं नाही. आपला स्वभावच नाही तो मन हा. दुखवायचा. हाय आपला ना. स्वभाव तसा नाही म्हणून आपण पोटाला पोटभर खातो ना. हो आता आपला समय कामाला आहे तिकूनही त्याला पैसे उचलायला थोडेफार चालतं. हा हा हो त्याला म्हणा भाऊ तो 4-5 वर्षाचं उचल म्हणून बिल एकटी, म्हणजे मग वावरचं काम होऊन जाईल एकटी. चालतं ना. हाय तिची बायको थोडी झाडे धकून घ्यायची, एवढं नाही नाही लावून नाही मी कानागायलाच करते, मला घर फोडायचंच नाहीये. नाही धकून घ्यायचं. दखूनच घ्यावं लागणार आहे ते. लोक जगाला हसू करायचं का? मी काय होतो नाही तोला झालं ना 2 मजूर लावून करून घे, 2 मजूर लावून करून घे. पण एकमेकाचं मन नाराज करायचं नाही का ही करतील ती करतील. ज्याच्या हाती पडलं तिनं ते काम करून घ्या, ज्याच्या हाती पडलं त्यांना काम करून घ्यायचं. मी नाही लागत बाई तिच्या तोंडी. माझ्याकडनं जेवढं होतं तेवढं करते मी. उलट तुम्ही एक विचारानं जर बाहेर राहिलं तर घर सुरळीत चालतं. मला पण तेच बाय वाटतं ना. विचार फुटले का घर फुटलं समजायचं. घर फुटणारी भक्ती कारणीभूत बाई. माहिती बाईला कोणचं ऐकायचं आणि घर फोडायचं, तसं आपलं नाही. जर तो जर मला काय चावळा कुठं आला रे आला का तो तोंड फोडलंच मी. आता मी एवढ्या वर्षात तुमच्या संग संसार करते, मला एक सांगा मी चावट सबरी का? लोकांचं बाहेरचं लोकांचं ऐकायचं नाही, आपल्या घरातल्या माणसाचं ऐकायचं. घरातल्या माणसं काय खाट्यात घालती नाही. तुम्हाला चांगलं माहिती आहे तिचा स्वभाव कसा आहे. तर मी प्रत्येक गोष्ट कानामागं टाकू त्या राहिले. बापाला त्यासाठी फोन कर, बापाला फोन कर. हा, ते फोन मला करते 5 लाखाची मदत कर. शेजारी वावरले घाले वापायला. हा ते वावर जर गेलं ना माझून तुला सांगू मला अटक येईन अटक. मी वावर जाऊ देणारच नाही. ते मी दागिने आहेत ना, वाटल्यास आपण गहाण ठेवू. आजच्या उद्या प्रत्येक समाजाचे सासरे कोणी थोडेफार पैसे घेऊ, हा काही त्याच्या कंपनीतून घेऊ, काही माय मित्र मंडळाचे. पण वावर घे असं म्हणजे घेऊच. हो हो नक्कीच घेऊ. शाकराले आपलं जळत आहे ना, वावर घेतलं का त्याला पेढे वाटायचं आपण नको जाऊ. चालतंय पहिले देवाला पेढे ठेवू आपण. त्याला जर सांगितलं त्याला का तो काहीतरी खोसपट काढतो वावर घेऊन जाणार नाही आपल्याला. घेऊ आपण. त्याकरता मी सरमध्ये गुंतून ठेवला आहे. आता हे ट्रॅक्टरचे पैसे निम्मे भरून बसतोय. आता ते पैसे नसते भरले तर मग ट्रॅक्टर पुढच्या वर्षी घेता आला असता. पण आता नाही, ट्रॅक्टरचं काम करायचं आणि ते करायचं. होतं एक लाईनीला लागले ना सगळं होऊन जातं. शेती वाढणारी, शेती वाढली म्हणजे त्याला मजूर वाढणारे, मजूर वाढले म्हणजे ट्रॅक्टर वाढणार. त्यापेक्षा स्वतः ट्रॅक्टर घेऊन टाकू, ताण नाही. हो कोणत्याकडे काय कामाला न्यायचं नाही, काम झालं का झाडा खाली लावून द्यायचं बस. चालतं. शान आहे ती आपली एक. आधीच मला असं हे झाले. मग खरंच तुम्हाला सांगू का, एवढे 2 कामं झाले ना आपले ट्रॅक्टरचे अरे जमिनीचे. आपलं 4 गावात नावली का ते आपल्या घराण्याचं आपल्या खटल्याचं. हां त्याच मापात राहायचं आपण. चालतं. चला आता ना जेवण खाऊन करून घेऊ हो हो आणि समाजा कानून टाकतो हा चला ना आपण बोलू. का वावर वापरले झाले म्हणून. चल
पक्का ना हो होईल ना तुझ्याच्या ना माझ्याच्याने होईल पण तुम्ही तुमचं मन नका बदलू हा हा मान झालं काही हरकत नाही हा या बा बरं झालं आले काय रे आपण काय हा? हा लय आयुष्य बा बस बस तुला एक लय महत्वाचं सांगायचे हा का खाली बस आम्हाला पण महत्वाचंच सांगायचं होतं. ऐक ना चालू वर्षी ना हं. मी 2 कामं घातले घडू हा ट्रॅक्टरचं डिपॉझिट भरले 50,000 बर हा बरोबर टाकलं आणि गणपतीची जमीन वापरली झाली ना हा. ₹1,00,000 लिसर देऊन टाकलं तर सगळ्या पाहुण्यावर ओळखून पैसे आणायचे हा आणि तेवढं वावर घेऊन टाकायचे किती एकर देतो आलं ते मस्त जवळ 6 एकर आहे. हा का आपल्या भावात आहे का पण मग आपल्या बजेटमध्ये भेटेल का ते फार कुठी जात ते किती कुठी पण मग वावर तसं आहे ना हम्म. वावर माणूस पर्यंत माणूस उकून अशी वावर आहे ते आहे पण मग आता पैसा एवढा करतो माहिती करतो बरोबर मी अर्ज ते हिचे डागडूक मोडणार हिचे डागडूक मोडितो परत ते तिच्या बापाकडून 4-5 लाख हिच्या बापाकडून 4-5 लाख तू एका कंपनीतून पैसे उचल काही लोन काढा लाल मग हा काही मग कर्ज काढून घेऊ जाते कर्ज निघेल चांगलं आपलं बरं काम त्या नावावर आहे ना 10 लाख कर्ज काढ सगळं माझ्या नवऱ्याच्या नावावर सगळं काढा ठीक आहे आणि तुम्ही हात वर करून राहा नाही एक काम करतो ना ठीक आहे. 20 वर्षाची परतफेड ठेवू 25 लाख रुपये काढून घेतो हा चालेल हा घराच्या नावानं काढू घर बांधायचंच नाही काय चालेल झाली ऐक ना अरे तू ऐक काय माहिती का शेती 6 एकर शेती म्हणजे ती लय मोठी गोष्ट आहे धन आहे धन गावात किती नाव होईल आपलं हा मग सोयरे धाऱ्यात बी किती नाव होईल मग 6 एकर जमीन घेतली म्हणजे. बरं मग आता एवढं जमीन वाढलं मग त्याला ट्रॅक्टरची गरजच आहे ना हा ट्रॅक्टर घेऊन टाकलं ते एक काम कर आपला विषय सांगू त्यांना बोल हा चाल करून टाकू मग कर्ज काय अंगाला चिटकून राहणार आहे का पण तुम्हाला कळत का नाही शेतीची सगळी गोष्टी त्यांना माहिती आहे, आपल्याला माहिती नाही आपण परत खाली जातोय बरं मग सांगू का त्याला हा सांगा हा बरं आपा मी काय म्हणतो का हिचं काय म्हणणं झालं बा काय म्हणे लई दिवस झाले आता एकत्र राहून बी आमच्या लग्नाला झाले भरपूर दिवस झाले हा तर मग ती म्हणते आता वायली घ्यायचं बा असं नाही माझ्या जेव्हा तो नाही व्हायला देणार का बा? एक कामं झालं शिवायला नाही देणार कुठलं काम जमिनीचं ट्रॅक्टरचं पण या बाय शेती मला येत नाही हा हाय तीच व्यवस्थित करणं पाहिजे ना मला मी आता तुला पाहिलं बाहेर तरी देतो का मी अरे भाऊ पण तो तुमची तुम्ही कामा चालू द्या ना आम्ही करतो ना शेती मग तो मला म्हणतो की शेतीमध्ये पहा तुम्ही नाही करतोय ना आमच्या आम्ही अहो तुमचं तुम्ही करताय पण पैसा आम्हाला घालावा लागतो त्याचं काय ते नाही तुम्हाला कळत पैसे का? येतो पैसा जातो शेती उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी कारण शेती सारखी मजा नाही या बा ते झालं आपा पण माग पैसे नाही पडून राहिले ना किती पैशावाला असला तो का पैसे खात नाही शेवट शेतीतलं अन्न खायला होते त्याला आहे ना आपल्याला आहे ना एवढं 7-8 एकर आहे ना आपल्यावाली हा बस झाली 4-4 एकर येऊन जाईल आपल्याला कशाला घ्यायची तसं नाही मी सर दिला सर लाख रुपये द्याला आणि एक करणारच आहे मी लय मोठी उडी घेतो कडे आपा तू बी नाही नाही करणारच आहे जीव जा असं काही अंगाला चिटकून राहणार नाही फिटूनच जाणार आहे पण ही माहिती का जिंदगीचं हे होऊन जाईल आयला आता मला असं झालं ही वेगळं सांगते तू वेगळं पिढ्या सांगतो पिढ्या बस काय वेगळं सांगती एक मिनिट सगळं तुमच्याच म्हणण्यानुसार चालणार असं नाही होणार ठीक आहे आमचे पण काही विचाराचार आहेत तुम्ही काहीतरी थोडं समजून घ्या ना आम्हाला पण काय तुमचे विचार जर येऊन जाऊन शेती ज्याच्यातला आम्हाला काही एक पण पैसा आम्हाला तुमचे काय विचार आहे ती नाही ना आता मी कामावर निघालो होतो बरं. मला कामावर बी जाऊन नाही दिलं हा ती म्हणे पहिलं आहे ना आहे ते आपलं आपलं आलं करून घ्या काय हा काय ती म्हणे काय करायचंय बा आपला नाही, एवढा खर्च नाही काही नाही खर्च लय होऊन राहिले खर्च पैसे खूप व्हायला लागलाय. असं तिचं म्हणणं झालं म्हणजे खर्च आमचा नाही होत खर्च तुमचा व्हायला लागला आम्ही कष्ट करतो तेवढंच काय मामावर 3 पोरं खायला बघती काय अहो तुम्ही त्या कष्ट पोरांचं शिक्षणाचा खर्च आहे दुसरं काय आणि खाय प्यायचा खर्च नाही कपड्याला त्याचा खर्च नाही आजाराचा खर्च नाहीये हा अरे तुला बोललो ते 2 ड्रेस घेते मी 5-6 ड्रेस घेतो मी तुझी साड्या जास्त त्याच्याबद्दल नाही घेते बोलत आहे. आता तुम्ही पहिल्या मुलाचं शाळेमध्ये त्याला दाखला दिला तेव्हा पण त्यावेळेला आम्ही 20,000 रुपये भरले आता दुसऱ्या मुलाला टाकायचं तेव्हा पण 20,000 भरायचे तुमच्या बाबा मोठे मग त्यांना मी आपण खर्च करणारच आहे ना आम्हाला बघा आम्हाला होतील तेव्हा आम्ही तेव्हा विचार करू पण तुमचा खर्च अति व्हायला लागले ना त्याचं काय पण मी म्हणते आपल्या घरात आपलं तुपलं आलं कुठून नाही बरं झालं ते काहीच आमची सामा बायकोचं ऐकायचं नाही तुला सांगतो आता मी नाही ऐकत बाबा ती मला महिन्यापासून डोकं लावून मग राहिली काय आयुष्यभर तुम्हीच त्यांना पोचणार आहात काय बायकोचं ऐकायचं नाही म्हणजे काय 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 झालं काय माहितीये का आपण तिचं म्हणणं बरोबर आहे आम्ही 2च जण तुम्ही 5 जण मग बरोबर नाही लागत नाही हिशोबाची हा भाऊ जेवढं खातो तेवढं करतोय बी
तुम्ही करता कुठल्या शेतीचा तरी कुठला एवढा पैसा आला मला सांग. तुम्ही एवढं राब लागता त्याचा 50% पण पैसा घरामध्ये येत माग नाही. पैसे नाही पडून राहिले ना, आता फक्त आपले भांडवला पुरते 2-2.5 लाख रुपये पडले. आहे पैसे आणि आहे मध्ये नका आता एवढा वर पाऊस कलर पडला त्यावेळेला किती नुकसान झालं हा त्याचा तुम्ही हिशोब लावलाय का? आता ते कुठून कांदे आणणार मला आम्ही सांग का गारपिटी झालं, कांदे साठवून होतील का आता? अरे हा पण ते बा हातात आहे घरी. अरे पण मला एक म्हणायचं ही जमीन जर घेतली तर अजून त्यात वाढ होणारच आहे ना. हा ही का पण ती आमच्या नावावर वाढ होईल जाणार पण आहे का? कर्ज होईल किती आपल्यावर? मग फिटणारच आहे ना तुम्ही ते. म्हणताय ना की जसं आम्ही मेहनत करतोय पैसा येतोय तर करा ना तुमचं तुम्ही बाय. बघा ना तुम्ही मला कसं तीन होतंय पोरं ते. आहे. आणि आज एखादं होऊ शकतं म्हणजे जमीन कमी पुढे चालली ना, जमीन घेऊन ठेवली ती फायदा पडेल ना. अहो भाऊजी तुम्हाला सांगितलं होतं तिचं ऑपरेशन करा. नाही वाहू दे बस आपलं विस्टर की ती म्हणते आता तिला ऑपरेशनची भीती वाटते, होणारच ना होणार म्हणजे मग. आता काय आता मला बोलायला पण लाज वाटते. एकत्र राहणार तर होतच राहणार ना. हा असं कसं होतच राहणार? त्याला कंट्रोल करा ना. वाहू दे ना का हो काय ते? वहिनी टाका ऑपरेशन करून. नाही मला भीती वाटते भाऊ. कुठं जाईन मी जीवानं त्या ऑपरेशनच्या. सामा जो खातो त्याला देऊ देतो. हा अहो, ते पण त्याच्यामुळे खर्च पण वाढत जातो. देव देतच राहील ना, मग तुम्ही घेतच राहते का? ते देवागच देणे अहो ते ठीक काय आहे. आपल्या हातात नाही. अहो असं कसं बोलता तुम्ही भाऊजी? हा रोज तिथे एकत्र जाऊन झोपणार तर पोरं होणारच ना. तुम्ही एक काम करा, तू मला झोपा जा, वहिनी तू घरी झोपा जा. हा एकदम बरोबर बोल. हा म्हणजे लोकसंख्या कमी होईल हो आपली गावातली. तुम्ही ते जवळ आले का गडबडून जायचं. मा कसं मत होतं एकदा 5 झाले का 5 हं. का कोणची काळजीच नको आपल्याला. पाचून करायचं. हा 5 म्हणजे कसे 4 खाल्ले कर एक पानाड्या म्हणजे आपल्याला कोणची गरजच आहे, अरे भाऊ पण आहे ना बाबा. त्याच्या आले त्या बाबा नाही का त्यापेक्षा आपल्या अहो, आपल्या पण आता तुम्हाला 2 मुलं झालीत ना, एक पोरगी आता लहान आहे ना शेवटची, आणि तुम्ही चौथं आणि आम्हाला आज सांगताय नाही का? तुला तरी शोभतं कमळे मला सांग. बरं समजा पुरी झाल्या मग त्या काय खाण्यात येतील? मग 2 तुम्ही सांभाळा 2 आम्ही सांभाळू. नाही नाही काय गरज नाही. आम्ही प्लॅन बरं केला. तुमच्या काय म्हणा ते सांगा बरं चाकबून जाऊ द्या ते बाकीचं जाऊ द्या. हे काय वावराचं म्हणायचं? पहा. मनात असं आहे, माझं नाही बरं का म्हणणं, हा मला काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे मी एकटी वाईट. नाही वाईटचा नाही विषय. हा म्हणजे तुम्ही मलाच वाईट करताय ना. आता मी तुला महिन्यापासून नाही म्हणतोय, कारण हे बाय मला असं बी तिकडे जाक मारण्याचे, जाऊन उठून डाबा घेऊन जाण्याचे. हा मला एक दिवस टिपायचा आहे. हा ठीक आहे, ते पैसे पण काही जास्त दिवस या बाय राहत आपा, नाही. जसं मी कामाला एवढे दिवस झाले, मला काही शेतीचं काही राहिलं नाही, काही ध्यानात येत नाही काही नाही. बर बर हा मी माझं काम पाहतो, पण हिची चालली इच्छा. मला आता आज हा प्रश्न पडला का उद्या जर वायली निघलं तर ती शेती ही बी करणार नाही, मी बी करणार नाही, त्याच्यात काँग्रेस नाही उगणार आणि का? त्याच्यामध्ये गाडीचं लोन आहे ते, कोणतं? गाडीचं लोन जातो ते. हा ते जाऊ दे, मला त्याचं काही नाही फिटेल ते काय. किती खर्च येतो? बरं, सांगा पाटापाट तुम्ही माझं स्वतःच वैयक्तिक मत नाही, पण ती म्हणते वायली निघायचं. वाढली काय ते? तर आता बायकोचं ते म्हणते ऐकत नाही. जाऊ दे होती तिच्या मनाप्रमाणे, मग काय. नाही तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघू. हा. काही अडी अडचणीला आहेत आपण बाजूला खरं आहे राहतच आहोत ते ना. कमळे हं? ज्यानं केलं बायशी वाकडं तो मग ती म्हणते खाय चुरीच्या लाकडं. हा आता काय त्याच्या मनातच नाही एकत्र आहे ना. तर काय बरं मग काय तुमच्या मनातच वाढली घ्यायचं तुम्हाला खाल्ला माळा घ्यायचा का वरचा माळा घ्यायचा सांगा. तू देशील ते कोणता मला नाही आवडत? घ्यायचं, तुम्ही तुमचा वायदा तुमचा उचलायचा. जाऊ दे. हो, खालचं चांगलं आहे ना. मग एक काम करू, दोन्ही माळ्यामध्ये अर्धा करून घेऊ ना. नाही काय ना वायली निघाले ना वायलीच व्हायलाच राहू देत ना. हा बरोबर वायलीच बोलतायत. परत एकमेकाला खेटाय नको. तुम्ही मला खेटू नको, मी तुला खेटू नको. कारण माझी जिद्द आहे ना, जिद्द तुम्ही हाणून पाडेल. वावर घ्यायचं आम्हाला होतं, असं ट्रॅक्टर काय- घ्यायचं होतं. म्हणजे आम्हाला असं काही वाईट नाही बोलायचं. नाही, 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 पण काय- करू ना आपण आपलं. नाही करा तुम्हाला लक लागू. हा आणि बा तुम्हाला खाल्ला माळा घेता का वरचा माळा घेता सांगा, एकच सांगा पाठा. खालचा जाऊ दे, बरं खालचा. खालचा माळा घेतला हा ते बैल कधी काय तुम्हाला ते तांबडे एका डवळे बैलाची काय गरज आहे का आपल्याला? हा मग लागणार ना, नांगरायला नको. बैल लागणार नाहीत. एक काम कर, बैल फक्त आम्हाला काम पुरते बाकी नाही चार नाही पण तू नाही कर. नाही नाही नकोच, एकत्र नकोच. तुमच्या मनात आलं ना नकोच. काय बोलताय तो घ्या ना. उद्या चारा ओपून पाणी करशील का? उद्या ओपून टाक तू मला ते सांगू तुझ्या नको. आयला तू एक दिवस शेण भरायला शी 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 शी. ऐका ना, हे मी नाही भरत. कामगार ठेवल की मी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा तर शेण भरणार, ती म्हणते बैलाचा गुय आहे, तिला शेण बी मानता येत नाही. बरं ते जाऊन द्या. हा 2 बैल तुला 2 बैल मला खाल्ली शेती तुला वर शेती मला. चालेल. आणि हे घर आहे ना हं. ती खोली तुला ही खोली हो चालेल. मला. आणि एवढून पुढे तुम्ही आम्हाला मेले आणि आम्ही तुम्हाला मेलो. का बरं? असं नाही का नाही बोलताय? नाही अरे तुम्ही ना माझं नाक कापलंय, नाक कापलं समाजामध्ये. मला म्हणतो तू शिरपतराव तू मरेपर्यंत तो घर फुटू शकत नाही. तो बायकोचं ऐकून फोडलंय ना बिंदास फोड. मी उद्या एवढे बीत घालून घेणार आहे.
तुम्ही तिकडं आम्ही अरे नको ना बीत घातले मग आपण पण जात नाही तुम्हाला यायचं ना. वाईट का वाटते आपण सगळं गोडी गुलाबीने करतोय ना ही सगळी कामं. आम्ही काय वाईट तुम्हाला बोललो का? काही शिव्या वगैरे तुम्हाला घातल्या काय कमळी मला सांग. हा हा निवाडा आहे तर निवाडाच करतोय ना. कर बाय कर, निवाडा कर नाही तर फिवाडा कर, काही कर. या बाय आपण तुझ्या माणूस झालं वाढले का तुझं हे आपल्या स्वप्नात सुद्धा यायला लागत नव्हतं. पण तुमच्या बाय पोटातून वाटत आलंय ना, एवढून पुढं परपंच व्यवस्थित चालणार नाही. त्याला काहीतरी ते आहे म्हणा ते आता विषय निघला म्हणजे काट्याच घेशील पुन्हा. परपंचाला नजर लागली ना का तो आप कार्य चालवतोय. आपल्या अवलाद आणि त्याच्या अवलाद काढलं की काय आणि अवलादीत भेदभाव केला. नाही ते जाऊन द्या. काय अपेक्षा ठेवता याच्याकडून? नाही नाही जाऊ दे. तुम्ही जिद्द पुरी केली. मी जमीन घ्यायच्या मागं तुम्ही वाढली घ्यायच्या माग आहे ना. आता तो ट्रॅक्टरचे मी पैसे भरले ना तो ट्रॅक्टर माय मीच घेतो. आणि आता त्या भावाला जाऊन पाया पडतो भाऊ निम्मी जमीन मी घेतो आणि निम्मी कोणला येते एखादा जोरदार करतो ती जमीन घेणारच मी. ते कांदे एवढे काढलेत ना त्याचे अर्धे नाही सगळं वाटू द्या. काय 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 त्या भुईमुगाच्या शेंगा पण अर्ध्या सगळं 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 देतील ना ते तो काहीच ठेवणार नाही. हे काय मग तो हा. एक लिंबू अर्धा अर्धा कापून घ्यायचं. हा. हा तर तसं आपण नाही जरी म्हणलं तरी ते आपलं पिचकटून देईल. नाही 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 तुमचं बळच मला एवढं नका. उलट मा कोण घ्या पण तुमचं माल नका. मायात कळशा करायची दानत आहे, जागाची दानत आहे, समज वाघाची दानत आहे. तुला आहे ना तुला माणसं ओळखता येई ना. मी त्याला लहानपणापासून काय चिकचिक करून राहिली. 10 गावात माझं नाव विकत आहे. बारल्या घरात आग लावून टाकली. काय आग लावली मी? आता ते चांगलं सांगतायत ना तर काय फरक पडला? मी काय शिव्या दिल्या का त्यांना? करतायत तर करू देत तुला ना. खायला भेटत नव्हतं का लिहायला नेस भेटत नव्हतं का नेसायला भेटत नव्हतं काय तुला कमी होती का? अगं तुझ्या काय बाबा कमी कमीच पडायला लागले आता घरामध्ये. त्या बापाची इतकी जिद्द होती का शिरपतरावच्या घरातच पोर द्यायची आमची. हा आणि त्या पूर्ण असे मला वखत आणले ना. मग केलं ना आता मी एवढा वर्ष केलं नाहीये का मी काहीच? तुम्ही असं म्हणताय जसं का मी बिछाण्यावरती लोळून होते आणि सगळं बरं तुम्हीच श्यामा करत होता. आता हे वाटून दिले तुला जमीन जागा सगळं काय ते बांधे कुंडे आहे ना ते तुम्हाला काय घ्यायचे त्याच्या मनात द्यायचे, उरले ते आम्हाला राहू दे. उरले ते आम्हाला हा. उरले सुरले आम्हाला. तुम्हाला काय चांगलं चांगलं घ्यायचं तेवढे दाण्याच्या गोण्या पाहिलं किती पडले. मोठं तुम्हाला काय तू गोण्या न्यायचे त्या खराब खराब आम्हाला राहून दे. आम्ही खाऊ. आम्हाला काही आम्ही मारणार नाही त्यांना. कमळी चल फक्त तुम्ही खुश राहा. जाऊ का मग? तुम्ही पण खुश राहा. नाही आमच्या काळजी करू. तुम्ही खुश राहा. या बा बरं मी काय आणतो ते पैशाचं कसं काय करतो पैशाचं पैसे आहे ना. पैसे आहे ना जवळजवळ 10 लाख पडेल आहे ना. तुझ्याच खाते हा ते 5 लाख लगेच तुला करून देतो. 5 लाख माय राहतील. चाल येऊ का मग? हा राहा सुखी राहा. तुम्ही आम्हाला मिळेल आम्ही तुम्हाला मिळलो आजपासून. असं नको म्हणून. नाही 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 नाही. अरे आपलं नातं तुटणार आहे का? तुम्ही माझी जिद्द मी माझा पडणे होता का वर्षाला 50 लाखाची उलाढाल करायची. मला ऐकू दे ना रात्री झोप सुद्धा 50 लाखाची वर्षाला उलाढाल झालीच पाहिजे. पण झालीये का? नाही झाली ना. होईन ना. तुमचीच उलाढाल चालली आहे घरामधली. बरं बरं एकदम वाढती पिढी तुमची समजा चालली. तुम्हाला चालू लक्ष्मीला लात मारलो काय होतंय हो, सामा बघू आम्ही. ध्यानात घे ध्यानात. तर माझ्या ध्यानात येणं पण आता हे ऐका ना तुम्ही काय सारखं आपण माझ्यामध्ये आहे, टाकताय ते? बरोबर आहे हा? ते. माझं म्हणजे म्हणणंच तुम्ही नाहीये. यांच्यासमोर तुम्ही मला वाईट करताय त्याच्या का? समोरचा विषय नाही माझं म्हणणंच नाही चालू वाईट लक्ष्मीला लात मारली ना हा. त्याचे पारणं फेडावं लागत आहे. जा ना तुम्ही कशाला शाप देताय? तुम्ही ए, निघा जाऊ दे ना. बाबा, जा. जे जा कधी बी ना. आईच्या आम्ही आमचं बघू. काय तुला चाललंय एवढं तुमचं? राग येऊ राहिला का? बरोबर आहे माझं नाही म्हणणं वायली प्रश्न निघायचं रागाचा नाहीये. आपलं काय ठरलं होतं आपण दोघांनी बोलायचं म्हणून. बोलायचं पण आहे तुम्ही तुला सगळं पायाजवळ पाहते रे. तुम्ही सगळं माझ्यावर टाकायला अरे लागलं. अलग जरी निघलं आपली इथेच राहायचे ना. एवढं टोकाचं बोलायची काय गरज होती? इज्जत माझीच जाणार आहे, तुमची तर जाणार नाहीये ना. माझी जाणार हा? नाही. आणि हेच तुम्ही म्हणणार की नाही बायकोनीच सांगितलं होतं की निवाडा करायचा घरचा म्हणून. सांगायचा विषय नाही ना. माझं म्हणणंच नाही ना. अरे मला ते शेतीत काय म्हणता येत काहीच करता येत नाही. किती दिवस चालणार? 4थं पोरं तिच्या पोटामध्ये. किती खर्च करायचा जाऊ आपण? दे भाऊ दे त्यांना भेटू राहील नशिबाने. हे आपल्याला वय ना. आपण काय प्रयत्न करून नाही राहिलो का? होईल ना मग आज ना उद्या. काय तुम्हाला एवढं चला करायला आता सगळ्यात पहिले इलाज करून घेते. पोर कावा नाही एखादं पोर झाला मग टेन्शन नाही राहिलं. चल पोराच्याच मागे लागतं. हा